आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती आहे वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं याबद्दल. यात असं म्हटलंय की काही वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, नातेसंबंधांवर, एवढंच नाही तर आर्थिक स्थितीवर पण होऊ शकतो. हो, अगदी. तर आज आपण हेच बघणार आहोत की या माहितीत सांगितलेल्या त्या 11 वस्तू नक्की कोणत्या आहेत, त्या का टाळाव्यात आणि उपाय काय आहेत त्यावर. चला तर मग सुरू करूया का? नक्कीच. आणि ही माहिती खरंच महत्वाची आहे, कारण ती आपल्याला सांगते की वास्तुशास्त्र कसं भौतिक वस्तू आणि ऊर्जा म्हणजे घरातली एनर्जी यांच्यातला संबंध बघतं. या माहितीनुसार काही वस्तू निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतात किंवा पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो थांबवतात आणि याचा परिणाम फक्त घराच्या वातावरणावर नाही तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर पण होतो असं मानलं जातं यात. अच्छा, चला तर मग एक एक करून बघूया या वस्तू. मला वाटतं सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुटलेल्या किंवा बंद पडलेल्या वस्तू. बरोबर? हो, अगदी बरोबर. यात बऱ्याच गोष्टी येतात ना, म्हणजे तुटलेली भांडी, मग ते घड्याळ असेल, एखादं शोपीस असेल किंवा आरसा. हो, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पण, म्हणजे बंद पडलेला मोबाईल, टीव्ही, फॅन, हे सगळं. आणि दरवाजे खिडक्यासुद्धा, म्हणजे तुटलेली चौकट वगैरे. हो, तेही येतं यात. गंमत म्हणजे या सगळ्या वस्तू कशाचं तरी प्रतीक मानल्या गेल्या आहेत, म्हणजे अपूर्णतेचं किंवा अडथळ्याचं. अच्छा, म्हणजे कसं? उदाहरणार्थ, ते बंद पडलेलं घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या. या माहितीत त्याला थांबलेला काळ किंवा थांबलेली प्रगती म्हटलंय. म्हणजे असं मानलं जातं की यामुळे आयुष्यात अडचणी येऊ शकतात, कामात अडथळे येतात, कधीकधी थकवा किंवा निराशा पण येते. ओके, म्हणजे फक्त वस्तू तुटली आहे एवढंच नाही, तर त्याचा एक प्रतिकात्मक अर्थ आहे ऊर्जेच्या दृष्टीने. हे महत्वाचं आहे. अगदी. आणि मग त्याचे परिणाम कुटुंबात वाद, गैरसमज असे होऊ शकतात. आणि ते दरवाजे खिडक्या ज्या आवाज करतात किंवा तुटल्या आहेत. हो, ते सुद्धा वास्तुदोष मानले जातात, कारण ते घरात येणाऱ्या किंवा फिरणाऱ्या ऊर्जेचा जो सहज फ्लो असतो ना, तो अडवतात. आणि या सगळ्यावर उपाय काय दिलाय? मला वाटतं तो जवळपास सारखाच आहे सगळ्यांसाठी. हो, अगदी. मुख्य सल्ला हाच आहे की अशा वस्तू घरातून शक्य तितक्या लवकर बाहेर काढा, एकतर दुरुस्त करा, वापरण्यासारख्या बनवा, किंवा मग त्यांची योग्य विल्हेवाट लावा, म्हणजे भंगारात द्या किंवा टाका. म्हणजे नवीन आरसा लावा, घड्याळ चालू करा, दरवाजे नीट करा. थोडक्यात घरात तुटले पण किंवा थांबले पण नको. बरोबर. ओके. आता पुढचा एक गट आहे, तो म्हणजे काही वस्तू दिसायला ठीक असतात, पण त्यांचं प्रतीक नकारात्मक मानलं जातं. जसं की प्लास्टिकची झाडं. हो, हे इंटरेस्टिंग आहे. इथे ऊर्जा आणि प्रतीक यांचा संबंध जास्त स्पष्ट होतो. म्हणजे बघा, खरी झाडं जिवंत, जशी तुळस, मनी प्लांट किंवा बांबू, ही घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणतात, ताजेपणा आणतात. पण प्लास्टिकची किंवा ती कृत्रिम झाडं असतात ना, ती जरी दिसायला सुंदर असली तरी त्यांना मृत ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं या माहितीनुसार. ती घरात एक प्रकारची स्थिरता म्हणजे स्टॅग्नेशन किंवा जडत्व आणतात असं म्हटलंय. अच्छा, म्हणजे जिवंतपणा विरुद्ध निर्जीवपणा असा फरक केलाय. आणि सुकलेल्या फुलांबद्दल काय? आपण अनेकदा देवाला फुलं वाहतो, माळा घालतो, त्या सुकल्यावरही घरात राहतात कधीकधी. हो, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. देवपूजेत वापरलेली ताजी फुलं नक्कीच सकारात्मक असतात, पण ती सुकल्यावर त्यांची ऊर्जा बदलते असं मानतात. मग अशी जुनी सुकलेली फुलं किंवा माळा घरात साठवून ठेवणं ते अशुभ मानलं जातं. ती एक प्रकारे नकारात्मकतेचं किंवा संपलेल्या गोष्टींचं प्रतीक बनतात. मग काय करायचं त्यांचं? उपाय सोपा आहे. रोजची फुलं किंवा माळा दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित कराव्यात किंवा एखाद्या झाडाखाली ठेवाव्यात, साठवून ठेवू नयेत. ठीक आहे. आणि चित्रांबद्दल काय? घरात कोणती चित्र लावावी, कोणती टाळावी यावर पण काहीतरी आहे यात. हो, नक्कीच. कारण चित्रांचा आपल्या मानसिक स्थितीवर आणि घराच्या एकूण वातावरणावर परिणाम होतो असं म्हटलंय. त्यामुळे युद्ध, दुःख, रडणारी माणसं किंवा खूप उदास चेहरे किंवा हिंस्र प्राणी, विशेषतः शिकारीच्या पोजमधली, अशी चित्र घरात नकोत. कारण असं मानलं जातं की ती नकळतपणे घरात भांडणं, तणाव, भीती किंवा उदासीचं वातावरण तयार करतात. बापरे, मग याला पर्याय काय? कोणती चित्र लावावी? पर्याय म्हणजे शांत, आनंदी, पॉझिटिव्ह भावना देणारी चित्र, जसे की निसर्गरम्य देखावे, हसणाऱ्या मुलांची चित्र असतील, फुलं, पाणी, किंवा देवी देवतांची सात्विक, प्रसन्न चित्र, जी बघून आपल्याला शांत वाटेल, आनंद वाटेल. हे पटण्यासारखं आहे.
आता तिसरा आणि शेवटचा गट, तो म्हणजे घरात साठलेल्या जुन्या आणि न वापरलेल्या वस्तूंचा, म्हणजे जुनं फर्निचर, जुने कपडे, अडगळ, ह्याबद्दल काय दृष्टिकोन आहे? इथे विचार असा आहे की जी वस्तू वापरात नाहीये किंवा जीर्ण झालीये ती जागा अडवते आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो थांबवते. ह्या माहितीत म्हटलंय की जुनं, तुटकं किंवा बेकार फर्निचर घरात निगेटिव्ह ऊर्जा साठवतं. ते एकार्थी अडकलेल्या प्रगतीचं प्रतीक बनतं. खरंय? आपल्याकडे पण असतं कधी कोपऱ्यात, माळ्यावर असं न वापरलेलं फर्निचर किंवा वस्तू. कालच अडगळ म्हटलंय का? हो. आणि फक्त फर्निचर नाही, खूप जुने, फाटलेले किंवा अगदी जीर्ण झालेले कपडे साठवून ठेवणं, ते सुद्धा दारिद्र्य आणि नकारात्मकतेला आमंत्रण देण्यासारखं आहे असं मानलं जातं. अरे देवा! तसंच घरात जुनी पुस्तकं, मासिकं, कागदपत्र किंवा इतर कुठल्याही निरुपयोगी वस्तूंचा ढीग साठवणं, हा सगळा पसारा घरातली सकारात्मक ऊर्जा अडवतो आणि आपली प्रगती थांबवू शकतो, असे या माहितीत स्पष्ट म्हटलंय. पण हे तर फक्त पसारा किंवा जुन्या वस्तू आहेत असं वाटू शकतं. त्यांचा ऊर्जेवर इतका परिणाम का होतो, यावर काही अधिक स्पष्टीकरण आहे का? या माहितीचा भर यावर आहे की प्रत्येक वस्तू ती जागे एक प्रकारची ऊर्जा धारण करते. जेव्हा वस्तू तुटते, निरुपयोगी होते किंवा तिचा वापरच थांबतो, तेव्हा तिची पॉझिटिव्ह ऊर्जा कमी होते आणि ती जागा मग निगेटिव्ह किंवा स्टॅग्नंट म्हणजे स्थिर ऊर्जेने भारली जाते. आणि घरात असा पसारा किंवा अडगळ खूप वाढली की ती एकूण जागेची एनर्जी लेव्हल खाली आणते. मग तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये आळस, निरुत्साह किंवा कामात अडथळे असे परिणाम दिसू शकतात, असं वास्तुशास्त्राच्या या दृष्टिकोनातून मानलं जातं. अच्छा, समजलं. आणि मग यावर उपाय काय? उपाय अगदी साधा आणि व्यावहारिक आहे. घर नियमितपणे स्वच्छ ठेवणं, जे फर्निचर, कपडे किंवा वस्तू वापरात नाहीत त्यांची स्थिती चांगली असेल तर दान करा, गरजूंना द्या, आणि जे वापरण्यायोग्य नाहीत त्यांची योग्य विल्हेवाट लावा, म्हणजे भंगारात द्या किंवा नष्ट करा. म्हणजे वेळोवेळी घर साफ करून अनावश्यक वस्तू, कागद, कचरा बाहेर काढणं गरजेचं आहे. अगदी. दर आठवड्याला किंवा निदान महिन्यातून एकदा तरी हे करायला हवं. थोडक्यात घरात पॉझिटिव्ह एनर्जीला खेळायला मोकळी जागा मिळावी, हा उद्देश दिसतोय. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण 11 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंबद्दल बोललो. या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर मुख्य संदेश काय मिळतो आपल्याला? मला वाटतं मुख्य संदेश हाच आहे की आपलं घर ते फक्त विटा सिमेंटची इमारत नाहीये. ते एक जिवंत ऊर्जेचं क्षेत्र आहे. आणि घरात आपण ज्या वस्तू ठेवतो त्यांची स्थिती कशी आहे, घर किती स्वच्छ आहे, या सगळ्याचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होतो, असे हे शास्त्र मानतं. त्यामुळे नकारात्मक मानल्या गेलेल्या वस्तू घरात ठेवणं म्हणजे एक प्रकारे आपल्या प्रगतीत अडथळे आणणं, विनाकारण तणाव वाढवणं किंवा संभाव्य नुकसानीला आमंत्रण देणं, असा या माहितीचा एकूण सूर आहे. आणि याउलट जर घर स्वच्छ, नीटनेटके, सुंदर असेल आणि घरात पॉझिटिव्ह ऊर्जा देणाऱ्या वस्तू असतील तर तिथे सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता नांदते. बरोबर? बरोबर. या माहितीत संत परंपरेतला एक विचार पण सांगितला आहे. स्वच्छ घर म्हणजे देवाचं घर. हे किती छान सार आहे नाही का? खरंच खूप समर्पक आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक विचार येतोय, जो कदाचित या वास्तुनियमांच्याही पलीकडचा आहे. म्हणजे बघा, जाणीवपूर्वक आपले राहायचं ठिकाण किंवा कामाची जागा ती नीटनेटकी ठेवणं, अनावश्यक पसारा वेळच्या वेळी काढणं, तुटलेल्या गोष्टी दुरुस्त करणं किंवा बदलणं, या सगळ्या कृतींचा परिणाम फक्त वास्तूच्या ऊर्जेवरच नाही तर आपल्या स्वतःच्या मानसिक स्थितीवर, आपल्या विचारांवर आणि आयुष्यात काहीतरी कंट्रोलमध्ये आहे, आपण पुढे जातोय, या भावनेवर पण किती होत असेल. हो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे ह्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. कदाचित हे वास्तुनियम पाळण्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या जागेबद्दलचीही सजगता आणि त्यातून मिळणारी मानसिक शांतता, स्पष्टता ही जास्त महत्त्वाची ठरू शकते, नाही का? अगदी. यावर आपण सगळेच विचार करू शकतो.